मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. तैवान या देशामध्ये तायपाई या ठिकाणी 26 जुलै रोजी पार पडलेल्या जागतिक ॲबॅकस चॅम्पियनशिप या नामांकित स्पर्धेमध्ये उत्कर्ष क्रिएशन या संस्थेनं मोठं यश मिळवलंय. जगभरामधील 27 देशांमधील 410 विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या स्पर्धेमध्ये पुण्याच्या उत्कर्ष क्रिएशन्सने तब्बल 8 विद्यार्थ्यांना सहभागी करून 100% यश मिळवलं. या स्पर्धेचं आयोजन आयमाचे अध्यक्ष आशुतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. उत्कर्ष क्रिएशन्स मधील रियांश देवकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत भारताच्या आणि संस्थेच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलाय. त्याचप्रमाणे संस्थेच्या 4 विद्यार्थ्यांनी द्वितीय तर 3 विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ही संस्था अमित शिंदे आणि संध्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 2011 पासून कार्यरत आहे. 5 ते 14 वयोगटामधील विद्यार्थ्यांना बौद्धिक विकास ॲबॅकसच्या माध्यमातून घडवणारे देशामधील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखले जाते. सध्या संपूर्ण भारतभर 124 केंद्रांद्वारे ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या या यशामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे दळवी, कल्याणी घनवट, सायली बोराडे, संस्थेचे संस्थापक, मार्गदर्शक तसेच प्रशिक्षक वर्ग आणि विद्यार्थी पालक यांच्यामध्ये देखील आनंदाचं, उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. उत्कर्ष क्रिएशन्समध्ये इंटरनॅशनल ॲबॅकस स्पर्धेमध्ये 2026 मध्ये पारितोषिक मिळवलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे: रियांश देवकर प्रथम क्रमांक, श्रेयांश पवार द्वितीय क्रमांक, आयांश देवकर द्वितीय क्रमांक, शौर्य आहेर द्वितीय क्रमांक, रुद्र बोडके द्वितीय क्रमांक, अभिमन्यू जोशी तृतीय क्रमांक, काव्या पटेल तृतीय क्रमांक आणि आर्यन राऊत तृतीय क्रमांक. अमोल उदमले, C24 तास, पुणे.